वळवळ करणार. करा गाड्या उभ्या करा. सोळा गाड्या सोळा. सुटला बारामती केसरी मैदानातला पहिला सेमी गोलफोड. सणा वाघापूरकरांचा भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी गोलफोड. पहिला सेमी बदल सुंदर अशी गाडी बदल. दोघात लढा चवले पर्याल नंद्याने आणि बकासूर शेवटच्या क्षणी कोरबाजी मारते. गावला बघा गावला. दुसरा कडवा हवा फाडून धावते पाय मागे न वळते. मंत्री महोदय आपल्याला निरोप देत आहे. खालून गाड्या सोडू नका. बाकीचे गर्दीत जोश. श्री जाधव साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं मनापासून स्वागत आहे बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं आणि ओळखच्या माती ज्यांनी नायब तहसीलदार म्हणून काम पाहिलं त्या आदरणीय आमचे सहकारी मित्र आदरणीय साहेबांसोबत काम पाहताय त्यांचंही या ठिकाणी बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं स्वागत करतो. चला बाकीचे सगळे मैदान मोकळे करा. चंदू शेठ बोला आपल्या इकडे बघा. मंगेश भाऊ थोडीशी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे. आपण थोडं पुढे त्या बघायच्या शेजारी नाही तिथे थोडीशी युवक वर्ग बरेच चालू करायला थोडंसं डिपार्टमेंटला विनंती पुढे जायचंय म्हणून. चला बाकीचे सगळे मैदान मोकळे करा. मंगेश भाऊ बाकीचे सगळे बाहेर काढा. आपण थोडंसं चला पटकन. आमच्या पोलीस मित्रांना माझी विनंती आहे सगळे हे मैदानातले बाहेर काढा. चला सागरचे जमदारे सुंदर ग्रुप. 4 वरती कुमार अक्षरानंद जाधव ढेरवाड आणि 5 नंबरवरती सागरचे जमदारे पाटण. हा या मैदानातला सीबी 2 सुटतोय. दादा चला गाडी पळाली. अजित जगताप कारुंडे अमर तप कारुंडे यांच्याकडे बबलू त्याला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आदिल नेवला 1000 रुपयाचं बक्षीस आहे आणि समाजाला त्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे. आपल्या मनापासून धन्यवाद आहे. सुंदर अशी गाडी पळाली बकासूर आणि चिकेची गाडी. मोबाईल एक सापडला मनपूर्वक इथं आणून दिलाय बघा. कोणाचा पडला असेल तरी या ओळख पटवान घेऊन जा. मंगेश दादा इकडच्या स्टेज वरती गर्दीला त्याची कॅपॅसिटी संपली. माझी विनंती आहे चला ना दादा हात जोडून विनंती आहे. कारण चोराड्याच्या सोन्या मंडपचा उद्याच्या अजून कार्यक्रम इथनं सगळं परत तिकडे जायचंय. आपल्याकडून ते सुरक्षित राहावं यापेक्षा चला सगळे उतरा खाली. सगळ्यांना माझी विनंती आहे. मंगेश दादा त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी बकासूर प्रेमी श्री दादू शेठ सनस मित्र परिवार वेल्हा तालुका यांच्याकडे बघून त्याच्याला 500 रुपयाचं बक्षीस झालं. समाजकांना ऑनलाईन 500 रुपयाचं बक्षीस झालं. आपल्या मनापासून धन्यवाद. सुटला सणा वाघापूरकरांच्या मैदानातला सेमी 2 सुटला आणि सेमी 2 मध्ये सुंदर अशी लढत चालवली. कोण होणार फायनलला पात्र. 2 गाड्या बाद झाल्या आणि तिघात लढत चालू आहे. इकडे 2 नंबरवरती पाटणकर इकडे पर्याल 3 नंबरवरती पाटणकर. दोघात लढत चालवली पाटणकरांच्यात आणि आर्याल शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व पटवलं. विकास ड्रायव्हर कामतीचा पाटण तालुक्याचं नाव अजरामर ठेवलं या पालकमंत्री केसरी या ठिकाणी या गाडीनं. सणा वाघापूरचे उपसरपंच यांच्याकडून या ठिकाणी बक्कासूरसाठी 200 रुपये बक्षीस आलाय. मोहिल सर आपलं बक्षीस घेऊन जा. श्रीराम डेअरी फार्म साप यांच्याकडून या ठिकाणी गाडी पळली बबलू त्याच्यानं चाचाला या ठिकाणी 2000 रुपयाचं बक्षीस आलं आणि समाजकांना या ठिकाणी 1000 रुपयाचं बक्षीस आलं. आपलं मनापासून धन्यवाद आहे. सेमी फायनल 2 चा निकाल. सेमी फायनल 2 चा निकाल आहे. आज क्रमांक 2 वर धावली गाडी श्रीनाथ पवना इब्राहिम तामकाने पाटण. त्याची पण इच्छा जाताना कोणाला तरी घेऊन जायचं. अँब्युलन्स वाला म्हणतोय दिवस वाया जाता कामा नये. त्यामुळे पाटणवाले बाळू मामा कृष्णा शेठ शेळके अंबवणे यांच्याकडून बकासूर करता या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. सांग की नाव बाबा. प्रशांत साळुंखे मुंबई पोलीस यांच्याकडून बकासूरसाठी 111 रुपयाचं बक्षीस आलंय. करा बैलगाडी मालक गाड्या व्यवस्थित उभ्या करा.
आता 5 नंबर तासालो प्रेक्षक पाक पुढे आलाय. ज्या तासात गाडी पळणार आहे त्या तासात प्रेक्षक आला. हो जरा घ्या माग साहेब, तुमच्या पाठीमागे ती छोटं पोरग हाकला मागे तिथनं जरा माग 6 नंबर तासाव घ्या माग. अहो त्यातनं गाडी पळणार आहे, विचार करा जरा मनाला. त्या तासात गाडी आहे, सरकारा माग. वळा सेमीफायनल 4 वळा. बॅरिकेड उभा राहिला लहान मुलगा. बाळा खाली 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 तुलाच म्हणतोय खाली. अहो तो खांद्यावर बॅरिकेड वर. काय सोन्या हात जोडून बसलाय, काय करायचं. करेक्ट नटतो. अहो प्रेक्षक वर्ग बरेच लांबून बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. कोणी लक्षात घ्या, या ठिकाणी बैलगाडी मालकावरती अन्याय करू नका. शिस्तबद्ध या ठिकाणी सुटला सेमीफायनल या मैदानातला. 4 सुटला आणि 4 मध्ये चौघात लढत चालू आहे. 1 बाहेर गेली आणि आता इकडे तिघात लढत चालू आहे. इकडे 1 नंबरवरती पाटण करायत, 2 नंबरवरती दुधाणवाडी करायत आणि 3 नंबरवरती वहागावकरांची गाडी बोलते. परवाच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी याही मैदानात फायनल साठी पात्र. चिठ्ठी आणि पाकड्या मागण्या गाड्या रे नुसता 50 ब्रँड पाकड्या. सेमीफायनल 4 खाली चला. मान्यवर मंडळ येतात, आपला सर्वांचे लाडके यशवंत दादा चला स्टेज मोकळं करा, चला पटकन. सेमीफायनल 4 क्रमांकात 3 वा धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अद्विका धीरज पवार मल्हारपेठ शंभू रायडर वहागाव. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक बघा. 15 एप्रिल एक आदत एक बैल मैदान आहे आणि या मैदानाचे आयोजक आहेत तर बलवा कुस्ती संघटक पवान तानाजी चौरे, मित्र परिवार साल शिरंबे यांच्या वतीनं भव्य दिव्य मैदान आहे. आणि आजच्या मैदानात या ठिकाणी पीटी लाईव्हचे कॅमेरामॅन सूरज पाटील सुटला यांच्याकडून 5 सुटला आणि 5 मध्ये 5 जणातच लढत चालू आहे. कोण होणार 5वा गुलालाचा मानकरी फक्त काही क्षणाचा उदे. लढत चालू आहे. 3 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे, परंतु शेवटच्या क्षणाला टाकला ठाप आणि गाडी फायनल साठी पात्र. वेगाचा शेवट सर्जा, वेगाचा शेवट गाड्या उभ्या करा आणि झेंडावल्याला सहाय्य करा आणि पट्टीचा योग्य तो वापर करा. 6 नंबर तास त्याला मागे सुटला. सेमीफायनल या मैदानातला 6 सुटला आणि 6 मध्ये 6 गाड्यात लढत चालू आहे. 6वा गुलालाचा मानकरी कोण ठरतोय. सुंदर अशी लढत चालवली. शेवटच्या क्षणाला आता कोण बाजी मारतोय, शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली. कुणी बाजी मारली. 86-032 लांबलच गोसाचं कांडाने त्याला लढत दिली. आड्याल बांबवडेकरांनी माय मातीचा गंध बैलांचे शान. सन्मान्य संकेत दादा पवार, आपण या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे. हा बघा ॲम्ब्युलन्स 3रा गावलाय. ॲम्ब्युलन्स आता नाही, अशोक गावला नेता सहकारी त्यांनी त्यांना गाडीत घालून दवाखान्यात न्या. वारा घालायचा चालू आहे. शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांच्या बावरियाची आणि सर्जाची गाडी फायनल साठी पात्र ठरवली. मगाशी सुंदर अशी गाडी पळाली. टिटवी आणि पाखऱ्या 50-50 त्याबद्दल या ठिकाणी या पाखऱ्याचे कट्टर समर्थक रोहित साळुंके सुटला. सूरज सावंत सुटला. सेमीफायनल या मैदानात सुटला आणि 7 शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार. हिराड्या दाक्षाणकर बसत आणि पर्याव चिंचणीकर दोघात लढत आणि शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली. आलेले होते जीवनावर निनामकरांनी पर्याल होते ऋषी शिर्के दादा पावऱ्या ग्रुप अडूक दोघात लढत झाली. निकाल गेला कॅमेराकडे. राहुल सत्रे पोलीस पाटील मनपसंत आपलं स्वागत. कॉल सेंटर चापोळ
यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी पाहिली बकासूरची गाडी. या बकासूर बरोबर 200 रुपयाचं बक्षीस आलं. आपल्या मनापासून धन्यवाद आहे. आजच्या या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं अमर पाटील आपण या ठिकाणी उपस्थित सेवन हिल्स हॉटेलचे मालक आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राचं पोलीस खातं सकाळपासून आपल्याला सहकार्य करत आहे. यांच्याकडून माझ्यासाठी 111 रुपये भाऊच्या वतीनं आपल्या मनापासून धन्यवाद आहे. सेमी 3 वेळा आणि सुटला. सेमी फायनल 3 सुटला. पालक मध्ये केसरी सडा वाघापूरकरांचा भव्य आणि दिव्य मैदान. या मैदानात तिसरा सेमी आणि तिसऱ्या सेमीत कोण होणार फायनलला पात्र. 7वा गुलाला मानकरी. अतिशय सुंदर आशीर्वाद चालवले. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो. दोघात लढत चालू परंतु बारक्यानं कमाल केली. शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि गाडी फायनलला पात्र ठरवली. मालकाचं नाव आणि चॅनलचं नाव. चॅनल कुठला, मालक कुठला आणि बैल कुठला ते पण सांगा एकदा. सेमी फायनल 3 चा निकाल. सेमी फायनल 3 चा निकाल. 10 क्रमांक 3 वर धावलेली गाडी केतरी पवन यादव हिरवळे. या गाडीचा 1 नंबरला उजवेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बारक्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पाहिली. गाडी सेमीला पात्र. मला वाटतंय बऱ्याच दिवसाने या ठिकाणी सोन्याला 3 लाख सबस्क्रायबर त्याची युट्यूब काय देत असेल ते 3 लाखाला 3 लाखात चालले आपले. परंतु लक्षात घ्या जे मिळते ते माणसाला दिसतं परंतु त्याच्या मागचं कष्ट दिसत नाही. रात्री पोचायला 12 वाजतात. सकाळी 6ला निघावं लागतं. तेव्हा 8ला मैदान चालू करायला मिळतं. माणसाशिवाय कुठली गोष्ट नाही. माणूस असा आहे की दुसऱ्याच्याच माणसाला चांगलं वाटतं. दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानलं तर आपली सुखाकडे वाटचाल आहे. एका युट्यूबरला कमेंट पडली दुसऱ्याच्या पोटा उपायानं नका म्हणून सगळं चाललंय. दुसऱ्याचं फक्त चांगलं बघा सगळं काही साध्य होत असतं. पालकमंत्री केसरी मैदानातला सडा वाघापूरकरांच्या मैदानातला शेवटचा सेमी आज सुटला. आणि 8वा गुलालाचा मानकरी कोण होतोय आणि कुणाच्या नशिबी आणि कुणाच्या मार्काच्या नशिबी गुलाल लागतोय. लढत चालवली. दोघात लढत चालू आहे. हिगड्या पाटणकर आणि पड्याल वाघेरीकर लढत चालवली. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी परत एकदा मारली. लाभल्याचा गोसाचं कांड 86-0-32. गाडी बाहेर गेली बघा. बाहेर गेल्या गाडीवरती लक्ष द्या. 86-0-32 दुसऱ्याचा गुलालाचा मानकरी. या फायनल पात्र बैलगाडी मालक स्टेज कडे या. आपापला नसीब बघा. मंगेशेठ वरती या. मंगेशेठ वरती येतील पण पलीकडची गर्दी कमी झालं तर वर येता येईल. उतरायला दादा खाली. फायनलच्या चिठ्ठ्या टाकायच्या आणि आपण खाली गेला तर चिठ्ठ्या टाकल्या जातील. चला पटपट मैदान मोकळं करा आणि स्टेजवरची मंडळी चला स्टेज मोकळं करा. कोणाला घरात काय ठेवत नाही. मॅनेजर दाखव बाबा. तो तिकडे आहे पलीकडं त्या बॅनरच्या पाठीमागे झाड आहे. पालकमंत्री केसरी 2025 सुटला. अतिशय सुंदर अवघी धुमधुमली पाटण तालुक्याची नगरी आणि सगळ्यांची मनं जिंकली असा हा पालकमंत्री केसरी 2025 चा या वर्षीचा मानकरी. हॅलो 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 पंचांना विनंती आहे निकाल घेऊन या आता. चला पटकन. 5:30 वाजले. 6ला हे व्यासपीठ आणि मैदान मोकळं होऊन घराकडे लोक पोचली पाहिजेत. चला पटकन.
हॅलो दीपक चव्हाण रावडे डेप्युटी सरपंच आपली गाडी स्टेजच्या समोर आपण रोल ताशे वाजले अंगात जोश भरला बैलगाडीच्या स्पर्धेनं सगळा गाव उठला हातात ध्वज तोंडात घोषणा गर्दीच्या रोयानी आसमंत दणाणला गर्दीत जोश वाढला बैलगाडीचा खरार झाला गर्दीत जोश वाढला गाव जनांगलीचा उत्सव साजरा झाला दुसरा कारवा बैलांच्या गड्यात सोन्याचे घुंगरू वेगाच्या तालावर सारा